प्रणाम, नमस्कार. अश्विनी चॅनलवर अश्विनी तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. आता सध्या लिंब खूप छान छान मिळत आहेत आपल्याला. पिवळी जर्द लिंब मिळतात आणि चांगली रसदार लिंब मिळतात. तेव्हा ही मी 20 लिंब आणली आहेत. अगदी मोठी नाही आहेत, अगदी लहान नाही आहेत, मध्यम आकाराची लिंबू आणलेली आहेत. तेव्हा या 10 लिंबाचं गोड लोणचं करायचं आहे, 10 लिंबाचं तिखट लोणचं करायचं आहे. आता तिखट लोणचं आपण सुरुवातीला करूया. त्याच्यासाठी हा मसाला घेतलेला आहे, केपराचा मसाला. मी केपराचाच मसाला वापरते. केपराची जाहिरात मला करायची नाही आहे किंवा मी करतही नाही आहे. केपराचा मसाला अतिशय रुचकर असतो म्हणून तुम्हाला दाखवत आहे. तुम्हाला पटत नसेल तर तुम्ही कुठल्याही कंपनीचा मसाला वापरू शकता. आता ही लिंब कापायची कशी? ती लिंब मी दोन कापून ठेवली आहेत. एका लिंबाच्या 8 फोडी करायच्या आहेत. हे असं अर्ध लिंबू आधी कापून घ्यायचं, त्यातील सर्व बिया काढून घ्यायच्या. एकही बी लिंबामध्ये सोडू नका, नाहीतर आपलं लोणचं कडू होतं. आता ही सर्व लिंब मी कापून घेत आहे, त्यातल्या बिया काढून घेते. मग आपण तिखट लोणचं पहिलं बघूया, मग बघूया गोड लोणचं. गोड लोणच्याला लागणारं साहित्य लोणचं करता करता आपल्याला बघायचं आहे. हे पहा मंडळी, आपली सर्व लिंब कापून झालेले आहेत. त्यातल्या सर्व बिया पण काढून घेतलेल्या आहेत. ह्या बघा, एवढ्या बिया निघाल्या. 20 लिंब मी सर्व कापून घेतली. आता आपण ह्याचे 2 भाग करूया. एकाचं तिखट लोणचं करूया, एकाचं गोड लोणचं करूया. आता अर्धे लिंबू मी एका बाउलमध्ये काढून घेते. पहिले आपण तिखट लोणचं बघूया, मग गोड लोणचं बघूया. हे पहा मंडळी, आपण लिंबाच्या फोडीचे 2 भाग करून ठेवले आहेत. अर्धे ताटात ठेवले आहेत आणि ज्याच्यात आपल्याला लोणचं बनवायचं आहे त्या बाउलमध्ये आपण लिंबाच्या फोडी काढून घेतल्या आहेत. आता आपण ह्याच्यात हा केपराचा मसाला घालूया. तिखट लोणचं करत आहोत. केपराचाच मसाला घ्या असा आग्रह नाही आहे, पण हा मसाला अतिशय सुंदर असतो म्हणून मी तुम्हाला दाखवलेला आहे. मी अख्खं एक पाकिट घातलेलं आहे. आता ह्याच्यात मीठ घालून घेऊया. मीठ हे मी भाजून घेतलेलं आहे. तसंच घेतलं तरी पण चालतं, पण शक्यतो मीठ लोणचं करताना भाजून घ्यायचं. मी तुम्हाला भाजताना व्हिडिओ करायची विसरले, त्यामुळे तो दाखवू शकत नाही. मीठ भाजून घ्या फक्त. आता हे सर्व तुमच्या अंदाजाने घ्यायचं आहे. तुम्हाला किती लोणचं करायचं आहे त्याप्रमाणे तुम्ही घ्यायचं आहे. आता ह्या लिंबाच्या फोडी 10 लिंबाच्या फोडी आहेत, त्यामुळे मी एक अख्खं पाकिट घातलेलं आहे. जर का तुमची लिंब जास्ती असतील तर तुम्हाला 1.5 पाकिट 2 पाकिट असंही लागेल. लिंबाच्या लोणच्याला खार जास्ती असेल तर जास्ती छान लागतं ते लोणचं. आता हे आपण थोडंसं कलरवालं तिखट आहे हे घालून घेऊया. तिखट त्या मसाल्यामध्ये आहे तरी पण हे मी घालून घेतलेलं आहे. हे तेल बघा, तेल मी तापवून ठेवलं आहे, हे गार झालं आहे. याच्यात हिंग घातला आहे, मोहरी घातली आहे आणि जिरं घातलं आहे. आता मी हे तेल त्याच्यामध्ये ओतणार आहे. आता हे लिंबू लोणचं आपलं तिखट तयार झालेलं आहे. आता हे ढवळायचं आहे आणि बरणीत भरून ठेवायचं आहे. आता हे मुरलं जास्ती की खूप छान लागतं लोणचं. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, बिया सर्वच्या सर्व बिया काढायच्या आहेत. आता मी जेव्हा हे कापली बाकीची लिंब तेव्हा अर्ध लिंबू केलं, बिया काढून घेतल्या. पण जेव्हा मी परत 4 फोडी केल्या तेव्हा सुद्धा मला आतमध्ये बिया दिसल्या, त्या अवश्य काढायच्या. लिंबाच्या बिया अगदी आतपर्यंत असतात, त्या सर्वच्या सर्व निघाल्या पाहिजेत. नाहीतर एवढी मेहनत घेऊन काय होईल, आपली मेहनत वाया जाते. कारण ते एवढं कडू होतं की ते आपल्याला खावत नाही.
आणि पातळ सालीचं म्हणजे लोणचं करायला लिंबू पातळ सालीचा आणा. हिरवं लिंबू नको, पिवळं लिंबू पाहिजे. हे तिखट लिंबू आहे, हे तोंडाला चव नसते, आपल्या आजारी माणसाला द्यायला खूप चांगलं आहे. हे फक्त उपासाला आपल्याला चालत नाही, आपण जे नंतर गोड लोणचं करणार आहोत ते उपासाला चालतं. हे सगळं मिक्स करून झालेलं आहे. आता हे मी बरणीत भरून घेणार आहे. आणि बरणी रोज उघडायची, वरती खालती लोणचं करायचं. ते मुरलं की जास्ती छान लागणार. मुरायला थोडे दिवस लागणार ह्याला. पाण्याचा अंश कुठेही आला नाही पाहिजे. पाण्याचा अंश आला, पाण्याचा थोडा जरी थेंब आला ना तरी लोणच्याला तुमचा बुरा येईल. तेव्हा हात पाण्याचे असतील तर पुसून घ्या, चमचा पाण्याचा असेल पुसून घ्या. ज्या सटमध्ये तुम्ही कालवणार आहात ते भांडं सट काय असेल ते कोरडं पाहिजे. जी बरणी आता मी घेणार आहे ती ही बरणी कोरडी करून घेतलेली आहे. अशा प्रकारे तयार झालं आहे तिखट लिंबू लोणचे. आता ते आपण बरणीत भरूया. हे लिंबू लोणचे जर का तुम्हाला आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलला नवीन असाल त्याने अवश्य सबस्क्राईब करा. पण जाऊ नका कुठे, आता आपण लगेच करायचं आहे गोड लोणचं. अशा प्रकारे आपलं लिंबाचं तिखट लोणचं तयार झालेलं आहे. आता हे काचेच्या बरणीत भरायचे आहे. ही काचेची बरणी घेतलेली आहे. याच्यात तळाला मीठ घालून घेतलेलं आहे. हे मीठ पण भाजलेलं मीठ घातलेलं आहे. शक्यतो लोणचं भरायला काचेचीच बरणी घ्या, नाहीतर चिनी मातीची आपली बरणी मिळते ती घ्यावी, त्याच्यात लोणचं भरा. फक्त त्याला एक करावं लागतं, वरून दादरा बांधावा लागतो. दादरा बांधणे म्हणजे त्याला एक फडकं बांधायचं सुती आणि घट्ट नाडीने बांधून टाकायचं. त्याला म्हणतात दादरा बांधणे. म्हणजे व त्या लोणच्याला हवा जात नाही, कारण त्या बरणीचं झाकण घट्ट नसतं. काचेच्या बरणीचं झाकण घट्ट आहे, त्यामुळे मी काचेच्या बरणीत ते आता भरून घेत आहे. आणि मग बघूया आपण गोड लोणचं. आता आपण बघत आहोत लिंबाचं गोड लोणचं. ज्या अर्ध्या फोडी आपण काढून ठेवल्या त्याचं आता आपण गोड लोणचं बघायचं आहे. अंदाजाने मीठ घालून घ्यायचं आहे. कलरवालं तिखट घालून घ्यायचं आहे. थोडंसं हे तिखटाला तिखट आहे ते घालून घेतलं आहे. आणि याच्यात अंदाजाने आपण आता साखर घालायची आहे. मी हा एक बाऊल साखर घेतली आहे, पण तेवढी मी घालणार नाही आहे, पाऊण बाऊल घालणार आहे. मग आपण कालवूया आणि मग बघूया आपल्याला साखर अजून लागेल का. पण आपल्या फोडी एवढ्या नाही आहेत, एवढी साखर आपल्याला पुरणार आहे. तो बाऊल मोठा आहे. आता साखर, मीठ आणि तिखट हे तुमच्या अंदाजाने तुम्ही घ्यायचं आहे. आता ह्याच्यात मी जिरा पावडर घालून घेणार आहे, कारण हे उपासालाच लोणचं चालतं आणि जिरा पावडरनी हे लोणचं जास्ती चांगलं लागतं. पण जिरा पावडर जास्ती घालू नका, नाहीतर ते कडवट होईल लोणचं. आता ह्या साखरेचा पाक तयार होईल. तिखट मिठामध्ये लिंबू हे छान मुरेल फोडी आणि आपलं हे गोड लोणचंही सुंदर लागेल. मी मागच्या वर्षी लिंबाचं गोड लोणचं याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, पण त्याची पद्धत पूर्ण वेगळी आहे. मी ही लिंब उकळत्या पाण्यात घातलेली नाही आहेत, कच्चीच घेतलेली आहेत. मागच्या वर्षी जो व्हिडिओ दाखवला आहे त्याच्यामध्ये मी लिंब पाण्यात उकळवून घेतलेली आहेत आणि मग ती पंख्याखाली ठेवून चिरलेली आहे, म्हणजे ते झटपट तयार होतं. आता ह्या लोणच्याला आपल्याला थोडी वाट बघावी लागते. आता हे पण आपण काचेच्या बरणीत भरून घेऊया. जर तुम्हाला तिखट कमी वाटत असेल तर तुम्ही नंतर घालू शकता. आत्ता सुरुवातीला अंदाजाने थोडं कमीच घालायचं आहे. साखरही ह्याच्यात आपण नंतर वाढवू शकतो. याच्यात तेल घालायचं नाही आहे. ही साखर जी विरघळेल याचा पाक तयार होईल, त्याच्यामुळे ते आंबट गोड लोणचं तयार होणार आहे. मी अख्खी एक मिठाची पुडी भाजून ठेवते.
जेव्हा लोणचं करायचं असेल तेव्हा मीठ मी ते बाहेर काढून लोणच्यात घालते. मीठ भाजून घेतल्याने काय होतं, मिठामध्ये पाण्याचं प्रमाण असतं, मग लोणचं आपलं खराब होत नाही, म्हणून मीठ भाजायचं असतं. मी एरवी जेव्हा तुम्हाला पदार्थ दाखवते, काही भाज्या दाखवते, तेव्हासुद्धा मी मीठ फोडणीत घाला असं सांगते, म्हणजे ते मीठ भाजलं जातं. पालेभाजीला सुद्धा मी फोडणीत मीठ घालते आणि मग पालेभाजी करते. त्याला पाणी कमी सुटतं आणि भाजी फटाफट तयार होते. आता हे आपलं असं लिंबाचं लोणचं तयार झालेलं आहे, आंबट गोड लोणचं. हे पण आपण काचेच्या बरणीत भरून घ्यायचं आहे. काचेच्या बरणीला खाली मीठ घालून घ्यायचं थोडंसं आणि त्याच्यावर हे लोणचं भरायचं. आता हे जर का लोणचं तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलला जे नवीन असतील त्याने अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद. आता आपली भेट एका छानशा व्हिडिओसोबत होणार आहे, एका छानशा पदार्थासोबत होणार आहे. आज आपण बघितली लिंबाची 2 प्रकारची लोणची, एक गोड लोणचं आणि एक तिखट लोणचं.